मुंबईत महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची आता प्रतीक्षा आहे, पण त्यापूर्वीच मुंबईमध्ये भेटीगाठी आणि राजीनामा नाट्यानं लक्ष वेधलंय। आज शिंदेच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत राज ठाकरेंच्या घरी भेटीसाठी गेले, चहासाठी गेले आणि राजकीय चर्चा रंगल्या। तर ठाकरेंच्या शिवसेनेतून आउटगोईंग हे सुरूच आहे। बघूया याच घडामोडींविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई महापालिकेत नेमकी कोणत्या शिवसेनेला टाळी देणार हे कळेनासं झालंय। या सगळ्यात आता संभ्रम वाढवलाय तो राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्या भेटीनं। शिंदेच्या शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत मंगळवारी सकाळीच राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले। या भेटीमुळे स्वाभाविक राजकीय चर्चा रंगली। शिवतीर्थ बाहेर येताच उदय सामंतांनी या भेटीचा चहापासून खिचडीपर्यंतचा प्रवास सांगितला, पण राजकीय चर्चेबाबत काहीच बोलले नाही। मैंने मेरी भूमिका क्लियर की है। मैं इस इलाके में था, मैंने खुद राज साहब को फोन लगाया, मैंने उनको विनती की कि मैं चाय पे आऊं क्या, तो उन्होंने मेरे को बुलाया, मैं चाय पे आ गया, खिचड़ी खा के बाहर निकला। ते चाललेले ते या इकडनं पास होत होते, त्यांनी सन्मान्य राजसाहेबांना फोन केला की मला भेटायचं, मी चहा प्यायला येऊ का, त्यांना बोलवलं। त्याच वेळेला सन्मान्य राजसाहेबांचा मला फोन आला, मी ते शिवाजी पार्कलाच होतो, तिकडनं मी ते आलेत म्हणून मी घरी आलो। एवढंच घटना घडले, बाकी याच्यापेक्षा काही नाही। जे उदय सामंत म्हणाले तेच। कुठलीच राजकीय चर्चा झाली नाही असं सामंत आणि मनसेकडनं सांगितलं जात असलं तरी या भेटीचं टायमिंग फार महत्वाचं आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। ही भेट तेव्हा होते जेव्हा मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय आणि दोन ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांचा धुरळा उडून गेलाय। उदय सामंतच्या वॉर्डाचे नगरसेवक आहेत का शिवाजी पार्कचे? काय शाखा प्रमुख आहेत, सतत त्या रस्त्याने जातात। आम्हाला का रस्ते माहीत नाहीत? आम्हाला या मुंबईच्या गल्ल्यावर माहिती आहे। उदय सामंत नंतर आले या मुंबईत। बरं, रस्ते आम्हाला माहिती आहेत, जास्त माहिती आहे। आणि उत्तम खिचडी प्रकाशमध्ये मिळते किंवा आस्वादमध्ये मिळते। सध्या राज ठाकरे हे सत्ता बाहेरील सत्ता केंद्र असं म्हणायला पाहिजे, एवढी ताकद त्या राज ठाकरेमध्ये निर्माण झालेली आता दिसते आहे। सगळ्यांनाच राज ठाकरेची गरज पडायला लागली, म्हणजेच यांचे चपला झिजवण्याचं काम राज ठाकरे करतायत। ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जर हे धावत आहेत, तर या सगळ्यांची स्थिती ही दोलायमान आहे। या सगळ्यांना आता जनाधार गमावल्याची भीती आहे, त्यामुळे निवडणुका जिंकण्याची शक्यता दिसत नाही। त्यामुळं कदाचित हा प्रयत्न त्यांचा असू शकेल। एकीकडे राज ठाकरे आणि शिंदे सेनेची जवळीक उद्धव ठाकरेंसाठी अडचणीची ठरू शकते, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राजीनामा नाट्य संपता संपत नाहीये। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय। तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा मुंबईत ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय। तेजस्वी या शिवसेनेच्या माजी अभिषेक घोसाळकर यांच्या त्या पत्नी आहेत। अभिषेक घोसाळकर यांची गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात हत्या झाली होती। तेजस्वी घोसाळकर यांचे सासरे विनोद घोसाळकर हे ठाकरेंच्या सेनेचे ज्येष्ठ नेते आहेत। विधानसभा निवडणुकीत घोसाळकर कुटुंबातील उमेदवारीवरून नाट्य रंगलं होतं। अखेर विनोद घोसाळकरांना उमेदवारी मिळाली। स्थानिक नेतृत्वावर नाराज होत तेजस्वी यांनी राजीनामा दिलाय। त्यांनी विभाग प्रमुखांकडे व्हॉट्सअपद्वारे राजीनामा पाठवला। पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून त्यांचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मी आता जस्ट कुठून तरी माझ्या कानावर माहिती आल्यानंतर त्या भागातील पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। घोसाळकर साहेब एक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत। स्थानिक नेतृत्वाशी सगळ्याच ठिकाणी थोडे बहुत भांड्याला भांडं तर लागतच असतं आणि तेजस्वी घोसाळकर या ज्या आहेत यांनी मला वाटतं अतिशय जिद्दीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेल्या नगरसेविका। दुसरी टर्म त्यांची आहे। अतिशय संघटनात्मक दृष्ट्या सुद्धा चांगलं काम करणाऱ्या आणि त्या काही शिवसेना किंवा मान्य उद्धवजींच्या नेतृत्वापासून दूर जातील असं मला मुळीच वाटत नाही। अनेक उभाटाचे नेते, महिला आघाडीच्या नेत्या, युवा सेनेचे नेते हे पक्ष सोडत आहेत। त्याचं आत्मचिंतन उभाटाने केलं पाहिजे, उभाटा शिवसेनेने केलं पाहिजे।
जे आमच्या संपर्कामध्ये येत आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत, जे अन्य महायुतीच्या संपर्कामध्ये जात आहेत ते त्यांचं नेतृत्व स्वीकारत आहेत. परंतु उबाठामधनं जास्तीत जास्त फ्लो येण्याचा जो चालू आहे तो माननीय शिंदे साहेबांकडे सुरू आहे. तेजस्वी घोसाळकर महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. अर्थातच उत्तर मुंबईत हा ठाकरेंना मोठा धक्का असेल, कारण या भागात घोसाळकर कुटुंबाचा मोठा प्रभाव राहिला. मुंबई महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आता भेटीगाठी आणि राजीनामा नाट्यानं लक्ष वेधलंय. आता कोण कुणाला टाळी देतो आणि कोण कुणाच्या गटात सामील होतो यावरच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील वर्चस्वाची लढाई अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.